वैशालीने विक्रमबरोबर लिव्ह इनमध्ये राहून नेमकं कुठलं पाऊल उचललं हे ऐका कृष्ण केशव देशमुख लिखित लिव्ह इन या कथेत. अभिवाचन करिश्मा गडकरी. मागचा अर्धा तास वैशाली शून्यात समोर नजर लावून आपल्या डायनिंग टेबल जवळ स्तब्ध बसून होती. चहाचे 2 घोट पिऊन उरलेला चहाचा कप हातात तसाच होता, पण तिला त्याचं भानही नव्हतं. विचारांच्या चक्रव्यूहात अडकलेलं तिचं मन विषण्ण झालं होतं. विक्रम भांडण करून जर्मनीला जाऊन 6 महिने झाले होते आणि गेल्या 6 महिन्यातलं एकटेपण तिला आता खायला उठलं होतं. विचार करून तिचं डोकं सुन्न झालं होतं. आपलं काय चुकलं हेच तिला समजत नव्हतं. ज्याच्यावर मनापासून प्रेम केलं, ज्याच्यासाठी आई वडील, मित्रमैत्रिणी आणि सगळ्या सहकाऱ्यांशी संबंध तोडले, तो विक्रम केवळ पैशासाठी तिला सोडून निघून गेला होता. संभाजीनगरची असलेली वैशाली आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती, लाडात वाढलेली. वैशाली लहानपणापासूनच हुशार होती. सतत मेरिटमध्ये येत असलेली वैशाली MBA झाल्यावर पुण्यात ब्ल्यू टेक्नॉलॉजीज या कॉर्पोरेट हाऊसमध्ये जॉईन झाली आणि आपल्या देखण्या व्यक्तिमत्वाबरोबरच अंगभूत हुशारीमुळे तिचे 2च वर्षात HR स्केल 3 पर्यंत मजल मारली होती. आणि एका सेमिनारसाठी ती दिल्लीला गेली असताना विक्रमची आणि तिची ओळख झाली होती. गोरापान, उंच आणि हँडसम विक्रम एक प्रथितयश मॅनेजमेंट कन्सल्टंट होता आणि वैशालीच्या 3 दिवसांच्या सेमिनारमध्ये त्याला विशेष लेक्चरर म्हणून कंपनीनं आमंत्रित केलं होतं. आणि ह्या 3 दिवसातच ती दोघं एकमेकांकडे आकर्षित झाली होती. विक्रमचं लेक्चर सुरू झालं की वैशाली तो काय बोलतो यापेक्षा तो किती स्मार्ट दिसतो आणि किती छान बोलतो याकडेच तिचं लक्ष असायचं. तर विक्रमचं लक्ष तिच्याकडे गेलं की ती त्याची लेक्चरमधील कंटिन्युटी तुटायची. त्याला विसरायला होत होतं. आणि अशातच रोजच्या ग्रुप डिस्कशनमध्ये त्यांच्यातली ही जवळीक आणखी वाढली होती. सेमिनारच्या निरोप समारंभानंतर दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेऊनच दिल्ली सोडली होती. आणि त्यानंतर व्हॉट्सॲपवर सुरू झालेलं त्यांचं चॅटिंग इंस्टाग्रामपर्यंत कधी गेलं आणि ती त्याच्यासाठी वैशालीची वैशू कधी झाली हे दोघांनाही कळलं नाही. आणि एक दिवस त्याचा कॉल आला. वैशू, मी महिनाभरात पुण्याला शिफ्ट होतोय. पुण्यात अमेरिकन कंपनीनं मला मोठ्या पोस्टची ऑफर दिली आणि मी ती जॉईन करतोय. आणि मुख्य म्हणजे तुला आता रोज भेटता येणार आहे. खरंच, भगवान देता है तर छप्पर फाड के देता है असं म्हणतात ना, ते खरंय. व्हॉट अ सरप्राईज! अरे पण स्वतःचा इंडिपेंडंट कन्सल्टन्सी बिझनेस सोडून तू हे नोकरीचं काय डोक्यात घेतलं आहेस? वैशालीनं विचारलं. विक्रम आता पुण्याला येणार हे ऐकून ती रोमांचित झाली होती. वैशू, बिझनेस करायचा की जॉब हे महत्त्वाचं नाही आहे. पैसा किती मिळतो हे इम्पॉर्टंट आहे. आणि ह्या जॉबमध्ये माझ्या सध्याच्या इन्कमपेक्षा दुप्पट पगार मिळणार आहे. अगं, पैसा हातात तर दुनिया खिशात, हा जगाचा नियम आहे. ते जाऊ दे. बट आय एम रिअली एक्सायटेड टू मीट यू. त्याचा उत्साह व्हिडिओ कॉलवर तिला जाणवत होता. आणि तो आता रोज भेटणार या कल्पनेनं रोमांचित झालेली वैशाली पैशाबद्दलचा त्याचा हा दृष्टिकोन विसरून गेली होती. विक्रम पुण्यात आला आणि मग व्हॉट्सॲप ते इंस्टाग्रामवरचं चॅटिंग, रोज ऑफिस सुटलं की रात्री उशिरापर्यंत हातात हात घालून बाहेर भटकणं, स्टार हॉटेल्समधून डिनर यांचा रोजचा सिलसिला सुरू झाला. महिन्यापूर्वीचं त्यांच्यातलं मैत्रीचं नातं प्रेमात कधी बदललं हे दोघांनाही समजलं नाही. आणि अचानक एके दिवशी नको ते घडलं. विकेंडला लोणावळ्याला फिरायला गेलेल्या या लव्ह बर्ड्सना मुसळधार पावसामुळे लोणावळ्यात ओव्हरनाईट स्टे करणं भाग पडलं. आणि त्या धुंद पावसाळी वातावरणात बेडरूममधल्या मंद सांद्र प्रकाशात एका बेसावध क्षणी त्यांची शरीरं एकमेकांच्या घट्ट मिठीत सामावली होती. वासनेच्या प्रचंड आवेगात त्यांनी स्वतःला झोकून दिलं होतं. एका वेगळ्याच तृप्तीचा आनंद त्यांनी घेतला होता. वैशालीला जाग आली आणि तिनं डोळे उघडून पाहिलं. एकाच पांघरुणात झोपलेला विक्रमचा हात अजूनही तिच्या पोटावर होता. तिलाच लाज वाटली आणि हसूही आलं. लग्नाच्या आधीच आपण हे नको ते करून बसलो असं तिला क्षणभर वाटून गेलं. बेडच्या खाली पडलेला गाऊन तिनं अंगावर चढवला आणि विक्रमला जागं करून ती बाथरूमकडे गेली. सकाळचे 9 वाजत आले होते. विक्रम अजूनही बेडवर लोळत पडलेला होता. मनसोक्त बाथ घेऊन फ्रेश झालेल्या वैशालीनं त्याला जबरदस्तीनं उठवलं. विकी, अरे उठ ना, कॉफी हाऊस 10ला बंद होते.
उशीर झाला तर आपल्याला ब्रेकफास्ट मिळणार नाही आणि आपल्याला पुण्यालाही लवकर पोहोचायचंय. वैशालीनं त्याच्या अंगावरचं ब्लँकेट ओढून काढलं आणि मग कॉफी घेता घेता ती तृप्त नजरेनं विक्रमकडे पाहत म्हणाली, विकी, तशी आपली ओळख एवढ्यातच झाली असली तरी मला वाटतं आता आपण एकमेकांच्या प्रेमात पडलो आहोत आणि आता तर मनानंच नव्हे तर शरीरानंही एक झालो आहोत. मला सांग, आपण लग्न कधी करणार आहोत? कालच बाबांचा मला फोन आला होता. त्यांनी माझ्यासाठी एक मुलगा बघितलाय. त्यांना आवडलाय आणि ह्या रविवारी मला त्यांनी त्याला बघण्यासाठी संभाजीनगरला बोलवलंय. मला त्यांना तुझ्याबद्दल सांगावं लागणार आहे. वैशू, लग्न काय आपण उद्याही करू. पण माझा एक प्रॉब्लेम आहे. माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झाल्याशिवाय माझा लग्नाचा विचार करायचा नाही, हे पप्पांनी मला निक्षून सांगितलंय. आणि त्यांच्या संमतीशिवाय मी लग्नाला तयार नाही आहे. पप्पा मागच्या 6 महिन्यांपासून तिच्यासाठी मुलगा बघतायत. 1-2 स्थळं त्यांनी पसंत पण केली आहेत. 3-4 महिन्यात ताईचं लग्न होईल आणि त्यानंतर आपण केव्हाही लग्न करू शकू. 3-4 महिने म्हणजे काही जास्त काळ नव्हता, त्यामुळे तिनं ते मान्य केलं. वैशू, तुला जर ऑकवर्ड वाटणार नसेल तर मी काय म्हणतो, आपण तुझ्या सध्याच्या फ्लॅटमध्ये लिव्ह इनमध्ये राहायचं का थोडे दिवसांसाठी? समाजाच्या दृष्टीनं आपलं लग्न झालं नसलं तरी मनानं आणि शरीरानं पती पत्नी झालोच आहोत. बघ, विचार कर. वैशू, मला आता तुला सोडून एक दिवसही राहणं अवघड होणार आहे गं. विक्रम तिच्या गळ्यात हात घालत म्हणाला. अरे पण लोक काय म्हणतील? आणि माझ्या आईबाबांना कळलं तर ते मला घरातही घेणार नाहीत. नको बाबा तसलं काही करायला. आपले 3-4 महिने कसेही निघून जातील. पण वैशालीच्या आवाजात ठामपणा नव्हता. विक्रम बरोबर एकत्र राहायचं या कल्पनेनंच ती रोमांचित झाली होती. अगं, कोण काय म्हणणार आहे? हल्ली कितीतरी जोडपी लग्न न करता वर्षानुवर्षे रिलेशनमध्ये राहतात. आणि परगावी असलेल्या आईबाबांना तू स्वतःहून सांगितल्याशिवाय कसं कळणार आहे? आणि प्रश्न फक्त 3 महिन्यांचा तर आहे. नंतर आपण आपल्या दोघांच्याही आईबाबांच्या संमतीनं लग्न करणारच आहोत. हे माझं तुला वचन आहे. आणि अगदीच तुला वाटत असेल तर आपण एखाद्या मंदिरात जाऊन एकमेकांना हार घालून लग्न करूयात, ओके? विक्रमनं तिला आणखी जवळ घेतलं होतं. मी 2 दिवसात विचार करून सांगते. वैशाली कशीबशी त्याच्या मिठीतून स्वतःला सोडवत म्हणाली. रोज भेटणाऱ्या विक्रमनं पुढच्या 2 दिवसात तिला एकही फोन केला नव्हता आणि तिनं केलेला फोन उचललाही नव्हता. त्यामुळे अस्वस्थ आणि बेचैन झालेल्या वैशालीनं त्याचं म्हणणं शेवटी मान्य केलं होतं. वैशालीनं आपल्या फ्लॅटवर तिच्याबरोबर आधीपासून राहत असलेल्या मैत्रिणीला दुसरीकडे व्यवस्था करायला सांगितलं आणि 8च दिवसात विक्रम तिच्याकडे राहायला आला. विक्रमचं सतत सहवासाचं सुख मिळत असलं तरी ती कुणाबरोबर तरी रिलेशनशिपमध्ये राहते ही गोष्ट सगळीकडे व्हायला वेळ लागला नाही आणि ते तिच्या लक्षात यायला लागलं. ऑफिसमध्ये रोज ब्रेकमध्ये कॉफी प्यायला येणाऱ्या वर्मा मॅडम आणि भोसलेताई आता तिला टाळून कॉफी प्यायला जायला लागल्या होत्या. तिची जीवश्च कंठस्थ मैत्रीण असलेल्या वर्षानं तर फोनवरच स्पष्ट सांगितलं होतं, हे बघ वैशाली, प्लीज तू मला आता भेटू नकोस आणि फोनही करू नकोस. माझ्या बाबांनं मला स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली आहे. लग्न न करता दुसऱ्याबरोबर राहणाऱ्या मुलीशी आपल्याला काहीही संबंध ठेवायचा नाही म्हणून. हे कमी होतं की काय? एक दिवस संतापलेले तिचे बाबा दत्त म्हणून तिच्या दरवाजात येऊन उभे राहिले होते. बाबा, आत या ना, बाहेर का उभे राहिलात? मी आतही येणार नाही आणि पुन्हा तुझं तोंडही बघणार नाही. मी तुझ्यासाठी स्थळं बघायला तिकडे वणवण फिरतोय आणि तू इथं एका परपुरुषाबरोबर राहून मजा करतेस. लाज नाही वाटत तुला? तुला हे सांगायला आलो होतो की आजपासून आम्ही तुला मेलो आणि तू आम्हाला. आणि एवढं बोलून ते पाणीसुद्धा न पिता निघून गेले होते. वैशाली सुन्न झाली होती. तिचं आपल्या बाबांवर फार प्रेम होतं. आयुष्यभर कष्ट करून त्यांनी आपल्या लेकीचं शिक्षण केलं होतं. इतकंच काय, उच्च शिक्षणासाठी पैसे नाहीत म्हणून त्यांनी आपलं राहतं घरही विकून टाकलं होतं आणि ते भाड्याच्या घरात राहायला गेले होते. आणि आज आपल्या प्राणाहून प्रिय असलेल्या लेकीचे संबंध त्यांनी एका क्षणात तोडून टाकले होते. आपल्या पायाखालची जमीन दुभंगली की काय असं तिला वाटायला लागलं. तिनं आईबाबांना सगळं सांगायचं ठरवलं होतं पण तेवढ्यात हे असं विपरीत घडलं होतं. कशीबशी हेलकावत ती बेडरूममध्ये आली आणि आपलं तोंड हातात धरून ती स्फुंदून स्फुंदून रडायला लागली. रात्री विक्रम उशिरा आला तोपर्यंत ती उशीर डोकं खुपसून तशीच पडून होती. ना चहा घेतला ना काही खाल्लं होतं. आणि विक्रमला पाहताच ती पुन्हा मोठ्याने रडायला लागली. काहीतरी बिघडलंय हे विक्रमच्या लक्षात आलं आणि त्यानं तिला जवळ घेतलं.
वैशालीला आता जास्तच रडू यायला लागलं आणि रडत रडतच तिनं काय घडलं ते सगळं त्याला सांगितलं. वैशू, तू आधी डोळे पुस. 1 महिना गेलाय, आता थोडे दिवस राहिले. ताईचं लग्न नुसतं ठरलं तरी आपण रजिस्टर मॅरेज करू, तुझ्या बाबांकडे जाऊ, मी त्यांची क्षमा मागतो. त्यांना समजवण्याची जबाबदारी माझी, मग तर झालं. विक्रमनं तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. विक्रमच्या या शब्दांना तिला काहीसा धीर आला आणि ती उठली. आता 5 महिने होत आले तरी विक्रमच्या बहिणीचं लग्न काही ठरत नव्हतं. वैशालीचा धीर आता संपत चालला होता आणि लग्नासाठी तिची रोजची भुणभुण ऐकून विक्रम तिच्यावर चिडायला लागला होता. परवा विक्रमनं नवीन जॉबसाठी जर्मनीला जाणार असल्याचं सांगितलं आणि तिच्या पायाखालची वाळूच सरकली होती. विक्रम आपल्याशी लग्न करणार की नाही या शंकेचं रूपांतर आता तिला खात्रीत झालं होतं. एकीकडे तिचा संताप आता अनावर होत होता, तर आपल्या असहाय्यतेची जाणीव तिला उद्ध्वस्त करत होती. मी तुला शेवटचं विचारते, तुला मी पाहिजे की हा जर्मनीतला जॉब? मला आता दुसरं काही ऐकायचं नाही. वैशालीनं एकेरीवर येऊन विचारलं. मला तू आणि हा जॉब दोन्ही पाहिजेत. विक्रमनं पुन्हा एकदा थंडपणे उत्तर दिलं. पण आपल्यासमोर आधीच एवढे प्रॉब्लेम असताना तुला आता जर्मनीला जॉबसाठी जायची काय गरज आहे? आपल्या दोघांना मिळून इथं मिळणारा पगार भरपूर आहे. स्वतःचा एखादा मोठा फ्लॅट घ्यायचा आपण प्लॅन करतोय आणि तू आता हे नवीनच डोक्यात घेऊन बसलायस. आणि तुझ्या या जर्मनीतल्या कंपनीची ही कसली विचित्र पॉलिसी आहे की फक्त बॅचलर असेल तरच अपॉइंटमेंट मिळेल म्हणून. वैशाली आता चिडली होती. हे बघ, कंपनीची पॉलिसी काय ठरवायची हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांना मी माझ्या बायोडेटामध्ये अनमॅरिड आहे असं लिहून दिलं आहे आणि त्यांनी माझे बाकीचे डिटेल्स बघून मला सिलेक्ट केलं आहे. एकदा जॉईन झाल्यावर 2 वर्ष लग्न करायचं नाही, एवढीच त्यांची कंडिशन आहे. आणि एवी तेवी मागचं 1 वर्ष लिव्ह इनमध्ये राहत आहोतच, आणखी 2 वर्ष राहायला काय हरकत आहे? आणि 1 कोटीचं पॅकेज त्यांनी मला ऑफर केलं आहे, माहिती आहे ना? पुढच्या 10 वर्षात आपल्याला इथं मिळू शकणारं इन्कम फक्त 2 वर्षात मला तिथं मिळणार आहे. विक्रमनं पुन्हा प्रतिवाद केला. वैशालीला आता प्रचंड धक्का बसला होता. अरे तू काय बोलतोय, समजते का तुला? 6 महिन्यात कोणत्याही परिस्थितीत आपण लग्न करायचं या अटीवर मी आईबाबांशी कशी बशी समजूत काढून तुझ्याबरोबर लिव्ह इनमध्ये राहायला तयार झाले होते. वर्ष होत आलं, अजून आपण लग्न केलं नाही आहे आणि आता तू आणखी 2 वर्ष थांबायचं म्हणतोयस? वैशाली तिरीमिरीनं म्हणाली. वैशू, हे बघ, थोडीशी प्रॅक्टिकल हो. फक्त 2 वर्षात आपलं पूर्ण आयुष्य बदलून जाणार आहे. आणि मागच्या 6 महिन्यात आपण लग्न का करू शकलो नाही हे तुलाही माहिती आहे. 1 वर्ष आपण लिव्ह इनमध्ये काढले, आता 2 वर्ष कसेही निघून जातील. आणि तिकडे 1 वर्ष झाल्यावर मी 1 महिना व्हॅकेशनवर येऊ शकणार आहे. विक्रमनं तिला जवळ घ्यायचा प्रयत्न केला, पण वैशालीनं त्याचा हात झिडकारून टाकला. तुला बोलणं सोपं वाटतंय, पण मी किती दडपणाखाली आहे हे माझं मला माहीत. 6 महिन्यात आपण कबूल केल्याप्रमाणे लग्न न केल्यामुळे आईबाबांनी आपल्या घराचे दरवाजे माझ्यासाठी कायमचे बंद केले आहेत. माझ्या अगदी जवळच्या मैत्रिणींनी सुद्धा माझ्याबरोबर बोलणं बंद केलं आहे. फक्त तू बरोबर आहेस आणि आज ना उद्या आपलं लग्न होईल या एकाच विश्वासावर मी तुझ्याबरोबर इथे दिवस काढते. आणि तू पण मला सोडून जायला निघालायस? ते काही नाही. आपल्याला ती नोकरी नको आहे. आपण लगेच लग्न करू आणि इथे आनंदात राहू. माझ्यासाठी एवढा हट्ट सोडून दे. प्लीज माझ्यासाठी माझं एवढं ऐक ना. ऐकशील ना? वैशाली काकुळतेनं त्याचा हात हातात घेत म्हणाली. विक्रमनं निर्विकारपणे आपला हात तिच्या हातातून सोडवून घेतला. माझा निर्णय झालाय आणि तो मी खूप विचार करून घेतलाय. आता माझ्याबरोबर राहायचंय की नाही हे तू ठरवायचंय. उद्या सकाळी व्हिसाच्या कामासाठी मी मुंबईला चाललोय. आणि विक्रम बेडरूमच्या बाहेर निघून गेला होता. आज विक्रमला जाऊनही 5 महिने होत आले होते आणि आधीच भावनाप्रधान आणि हळवी असलेली वैशाली आता पूर्णपणे कोसळली होती, उद्ध्वस्त झाली होती. सुरुवातीला 1 दिवसाआड येणारे विक्रमचे कॉल नंतर नंतर कमी होऊन शेवटी बंद झाले होते. तिच्यासोबत आधी राहणाऱ्या तिच्या मैत्रिणीनं याच कारणानं पुन्हा फ्लॅटवर राहण्यास येण्यास नकार दिला. हतबल आणि निराश होऊन शेवटचा उपाय म्हणून तिनं पुणं सोडून संभाजीनगरला आईबाबांकडे परत जावं असं ठरवलं. पण लग्नाशिवाय माझ्याकडे यायचं नाही हे बाबांनी तिला पुन्हा एकदा निक्षून सांगितलं होतं. आगतिक झालेली वैशाली दिवसेंदिवस पुढत चालली होती. खऱ्या अर्थानं ती आता एकटी झाली होती. विक्रम न केलेल्या या फसवणुकीची टोचणी तिला जगू देत नव्हती. ती सैरभैर झाली होती. तिचं जगण्यातलं स्वारस्य निघून गेलं होतं आणि तिनं आता टोकाचा निर्णय घेतला होता.
अर्धवट घेतलेला चहाचा कप खाली ठेवून तिनं कामवालीला फोन करून आजपासून कामावर यायचं नाही असं सांगितलं. ती बेडरूममध्ये आली आणि भरल्या डोळ्यानं समोर लावलेल्या आईबाबांच्या फोटोला नमस्कार करून त्यांची क्षमा मागितली. कपाटाच्या ड्रॉवरमध्ये 15 दिवसांपूर्वीच आणून ठेवलेली पॉयझनची कुपी तिनं बाहेर काढली आणि आता ती एकटी राहिली नव्हती. क्षणार्धात ती देवाघरी निघून गेली होती. श्रोते हो, कथा आवडली असल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.